काय बनवते ग तुला हे? कसली भाजी? हिला तेरेची भाजी बोलतात. आता याची आपण आळूवड्या बनवायच्या. नाही का? आळूवड्याच बनवते ना? राईट राईट. छान छान आळूवड्या बनवायच्या. ओके. हे कसलं पीठ आहे? कसलं मिक्सिंग केलं ते? बेसन पीठ, अजून मीठ, मिरची, हळद, मसाले आणि काय टाकलं त्यात? थोडं ते टाकलंय ना? काय बोलतात त्याला? जिरा, मोहरी, अजून लसूण लसूण लसूण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अशी बनवून घ्यायचं मित्रांनो. असं गोल राऊंड मारायचं त्याचा. बघा छान आळूवडी बनवून तयार होते आपली. दाखव एक मिनिट. अशी आळूवडी बनवायची. एक नंबर. असं दोन्ही साईडनं पॅक करून घ्यायची. ओके. सुपर सुपर. ते पीठ कशाला भरायला लागतं मध्ये? पॅक होतं का तिकडनं? ओके ठीक आहे ठीक आहे. बोला. असं मस्त बेसन पीठ दोन्ही साईडनं लावून घ्यायचं मित्रांनो. त्याचं छान छान होतं बघा. तेरेची भाजी बोलतात ना आता. तेरेची जास्त खजवत नाही वाटतं. ह्या तिथे त्याला थोडंसं राहिला पकडत. छोटं मग आधी मोठं ठेवायचं, नंतर छोटे लावायचं का असे? ठीक आहे ठीक आहे चालते. मागं पुढं लावायचे असे. ओके ओके मस्त. बघा मित्रांनो, बघा आमची मॅडम किती मस्त पीठ लावते बघा. नंतर अशी घडी मारून घ्यायची तिला. घडीच बोलतात नाही ना. परत एक अशी राऊंड मारायचं. नंतर वरतून असं पीठ लावून घ्यायचं मस्त. बेसन पीठ लाव की थोडं, अजून घ्या की थोडं लाव. असं बेसन पीठ लावायचं मस्त. अशी वडी अशी गुंडाळत आणायची. ओकेच. मस्त छान छान गोल लागेल. मित्रांनो, पाणी अंदर यायला ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आपण आळूच्या वड्या ठेवूया.
फायनली आपले आळूचे पातोड तयार करून झालेले आहेत. आता आपण त्यांना वाफेवरती शिजवून घेऊ. मित्रांनो पाहू शकता आपण आता पातोड आळूचे पातोड आता टोपावरती म्हणजे वाफेवरती ठेवलेले आहेत. आता मस्त 1-2 तास त्यांना उकडवून घेऊया. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.